रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या मनामध्ये राम आहे, पण राम काय आहे? राम या शब्दाचा अर्थ काय आहे? रिलिजियस एस्पेक्टने नाही तर प्रॅक्टिकल एस्पेक्टने विचार, आणि हे क्लॅरिफाय करणं गरजेचं आहे। राम राज्य सर्वांनाच हवं आहे, पण रामाचे गुण स्वतःमध्ये आणायला कोणालाच नको आहे। आज मी अशा काही 5 क्वालिटीज शेअर करणार आहे ज्या आपल्याला श्रीरामांकडून शिकायला मिळतात आणि ज्यामुळे आपल्या लाईफमधले प्रॉब्लेम्स इझी होऊन जातात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली क्वालिटी आहे रिस्पेक्ट टू युअर पॅरेंट्स। आजकाल असं सुरू आहे की पेरेंट्स आपल्या मुलांना स्कूलसाठी, एज्युकेशनसाठी बोर्डिंगमध्ये ठेवतात आणि हीच मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या पेरेंट्सना वृद्धाश्रमात ठेवतात। आपले इंटेन्शन्स वाईट नसले तरीही आपण आपल्या पेरेंट्सशी, आपल्या मुलांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकत नाहीये। आपण कधी कधी त्यांच्या नजरेत शत्रू बनत चाललो आहोत। रामायणामध्ये राजा दशरथाला रामानंच राजा व्हावं असं वाटत होतं। रामालाही हे माहीत होतं की आपले वडील विनाकारण आपल्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाहीत, पण अशा काही सिच्युएशन्समुळे रामाला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला। पण रामाने आपल्या वडिलांचा दृष्टिकोन, आपल्या वडिलांना समजावून घेऊन कोणत्याही प्रकारची तक्रार न करता 14 वर्षाचा वनवास भोगला। आपल्याही लाईफमध्ये अशा काही सिच्युएशन्स येतात की आपल्याला आपले जवळचे लोक शत्रू वाटायला लागतात। स्वतःच्या नजरेतून सगळेच बघतात, समोरच्याचा दृष्टिकोन जाणून घेण्याची ताकद ही सर्वांकडेच नसते। प्रभू श्रीरामांना आपण देव म्हणतो। त्यांनी स्वतःच्या वडिलांना समजावून घेतलं, तुम्ही देखील रामासारखा चांगला मुलगा किंवा मुलगी होण्याचा प्रयत्न करू शकता का? आता दुसरी क्वालिटी म्हणजे सर्वांना एकत्रितपणे घेऊन जाणं। आता वनवास हे एक मेटाफर आहे। एज्युकेशन नंतर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण कॉर्पोरेट नावाच्या जंगलात जातो, जिथे आपल्याला वेगवेगळ्या आव्हानांची सामना करावा लागतो। राम हा एक राजा होता। जंगलामध्ये वनवासात गेल्यावर त्याला 0 पासून स्टार्ट करावं लागलं, पण त्या ठिकाणी आपला इगो बाजूला ठेवून काही प्राण्यांची मदत घेऊन, मग तो जटायू असेल किंवा वानरसेना असेल किंवा शबरी असेल, जोपर्यंत आपण प्रोटेक्टिव्ह जागे आहे, म्हणजे जसं की आपलं घर असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, आपण एका कम्फर्ट झोनमध्ये असतो। आपल्या मनाला येईल तसं आपण राहत असतो, पण बाहेरच्या जगामध्ये अशा पद्धतीने राहणं सोपं नाहीये। त्यासाठी आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी मदतीची गरज असते। खरा पुरुषोत्तम तो आहे जो जॅनिटर पासून CEO पर्यंत सर्वांना रिस्पेक्टफुली ट्रीट करतो। तुम्ही लोकांना रिस्पेक्ट देऊ शकता का? आता तिसरी क्वालिटी, अ प्रॉमिस इज अ प्रॉमिस। फ्रेंडशिप आणि टॉक्सिक फ्रेंडशिप यामध्ये एकच डिफरन्स आहे। जी टॉक्सिक फ्रेंडशिप असते ती एकतर्फी असते। जे फ्रेंड्स तुमच्याकडून फक्त फायदा घेतात, मग ते तुमच्या सोशल स्टेटस असेल, स्किल असतील किंवा तुमच्याकडून काहीतरी गेन करण्यासाठी असेल, ते मित्र नाहीत। सुग्रीवाने रामाकडे आपलं राज्य मिळवण्यासाठी मदत मागितली, त्या बदल्यात रामाला लंकेपर्यंत पोहोचवण्याचं वचन दिलं, आणि जेव्हा राज्य मिळालं त्यावेळी तो वचन विसरला। असं म्हटलं जातं की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ, पण जो तुमच्याकडून फेवर घेतो आणि तुमच्या मदतीच्या वेळी तुमच्यासोबत येत नाही, ते नेटवर्क नाही। हिचे टॉक्सिक रिलेशनशिप्स किंवा फ्रेंड्स ओळखू शकता का? आता चौथी क्वालिटी आहे ती म्हणजे पार्टनरशिप। आपण रामायणामध्ये बघितलंय की प्रभू श्रीरामांनी सीतेला लंकेतून आणण्यासाठी किती सॅक्रिफायसेस केले। श्रीराम उत्तर भारतातून लंकेपर्यंत पोहोचले आणि कशी त्यांनी वानर सेनेची मदत घेतली, कसा त्यांनी रामसेतू बनवला। त्याचबरोबर सीतेने देखील रावणाकडून होणारं मेंटल टॉर्चर सहन करून रामावर पूर्णपणे विश्वास ठेवून की कोणत्याही परिस्थितीत प्रभू श्रीराम वाचवून आपल्याला परत घेऊन जातील। तर एका रिलेशनशिपमध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये, भले बिझनेस असेल किंवा रिलेशनशिप असेल, त्यामध्ये आपल्या पार्टनरवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे। तिथेच तुम्ही अर्ध युद्ध जिंकल्यासारखं असतं, तिथेच तुम्हाला अर्ध यश मिळाल्यासारखं असतं। राम आणि सीतेसारखा विश्वास तुम्हीही तुमच्यामध्ये आणू शकता का? आता 5वी क्वालिटी, फॉलो युअर लव्ह। आजकाल डेटिंग ॲप्सचा जमाना आहे। एक्स
स्वाईप केलं की तुम्हाला तुमचा पार्टनर मिळू शकतो. एका रिलेशनशिपमधून दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये जम्प करणं पॉसिबल होतं. श्रीराम आपल्याला एकाग्रता, कमिटमेंट शिकवतात आणि ती फक्त रिलेशनशिपमध्येच नव्हे तर आपल्या पर्पज, आपल्या ध्येयावरचं जे कमिटमेंट असतं ते शिकवतात. सायकोलॉजिकली असं प्रूव्ह झालं आहे की माणसामध्ये 2 माइंड असतात, एक मंकी माइंड आणि एक मॉन्क माइंड. मंकी माइंड काय? मंकी माइंड हे सतत भटकत असतं, त्याला कोणत्याही प्रकारचा गोल नसतो, ते स्वतःमध्येच गोल गोल फिरत राहतं. आणि मॉन्क माइंड हे ॲडव्हर्सिटीमध्ये देखील शांत असतं, पेशन्स ठेवतं, पॅनिक होत नाही आणि त्याच्यावर शांतपणे सोल्युशन काढतं. तुम्हालाही तुमच्या लाईफमध्ये काही करायचं असेल, असं काही करायचं असेल की ज्याच्यामुळे लोक इन्स्पायर होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा पर्पज, तुमचं ध्येय हे ठरवलं पाहिजे आणि त्याचा पाठलाग करणं, त्याला फॉलो करणं हे फार गरजेचं आहे. आणि हे सहज शक्य नाही आहे. याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, खूप तपश्चर्या करावी लागेल. आणि हे जर केलं तर तुमच्या लाईफमधले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण रामासारखं देव नाही बनू शकत, पण एक चांगली व्यक्ती तरी नक्कीच बनू शकतो. या जर क्वालिटीज तुम्ही तुमच्यात आणल्या तर तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम्स इझी होऊन जातील. पुन्हा एकदा श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम.